नाही, यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन गेला, साधारण माझ्या मते 5:30ला पहिलं निरोप आला. 5:30ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एसपींना लावलेला आहे. त्याच्यावर ताबडतोब कारवाई होऊन तो सस्पेंड केला जाईल. कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनमध्ये राहायचा अधिकार नाही. पहिला मुद्दा. 5:30ला आल्यापर्यंत, कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या 2 बॉड्या होत्या, एक तर डेड बॉडी ती कृत्य 3:30ला झाले का 3ला झालं हे पण अजून आपल्याला माहिती नाही. हे CCTVच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल, PI वरही कारवाई होईल. कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला, सकाळी 7 वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली. मी SP-नाही बोललेलो आहे. SP तासभरात तिथं पोहोचतायत. LCBची टीम अराईव्ह झालेली आहे. सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक, कारण की आरोपी पहिले ताब्यात येऊन आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं याच्यावर भाष्य करणं चुकीचं राहील.